खेळाडू मान्यवर पाहुणे रसिकांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आमची 20 नेटवर्कची संपूर्ण टीम त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे समालोचक मृदुल मेहर यांचे हार्दिक स्वागत. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच विवेक पाटील सर त्यांचे हार्दिक स्वागत. आणि आता थोड्याच वेळात मॅचला होणारी सुरुवात आणि आमचे ऑफिशियल पंच गौतम पाटील त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व खेळाडू रसिकांचे हार्दिक स्वागत. या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026 दुसऱ्या पर्वाची ही पेशकश आपण पाहत आहात. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही संघ चला ग्रुप बी ला होते सुरुवात. हेमेश पहिले दोन क्वालिफायर संघ कोण झाल्यात? हो डीसीसी नवापूर म्हणजे डोकरादेव क्रिकेट क्लब आणि एमसीसी मंदारेश्वर क्रिकेट क्लब. चला दोन्ही संघ जे क्वालिफायर झाले आहेत ते दोन्ही संघ आमच्या समालोचकांचे आहेत. एक संघ मृदुल मेहरचा आहे, दुसरा विपुल पाटीलचा आहे. ग्रुप बी ला होते सुरुवात. चला ग्रुप बी ला होते सुरुवात. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये पाहूया पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. सिंगल कंप्लीट. ग्रुप बी ला झाली सुरुवात. दोन संघ या अगोदर आपण पाहिले होते ज्या संघाने टॉप 16 मध्ये बाजी मारली रविवारसाठी. आता पाहूया काय घडणार आहे. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सहज सोप्या रीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या दोन चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती 2-0 यापर्यंत कहाणी आहे. नितीन रेडी आहेत. पुढचा बॉल बॅकफुट लागले. टॅप केले चेंडूला हलकासा टॅप आणि वन्स अगेन पुन्हा एकदा तेच घडलंय. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. एक विशेष अतिथी यांचं या ठिकाणी आगमन झाले. ग्रेव्हिन इलोहिम फ्रान्सचे ऑनर आदरणीय ग्रेव्हिन साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक स्वागत. या लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं हार्दिक स्वागत. ग्रेव्हिन एलोहिम फ्रान्सचे ऑनर ग्रेव्हिन साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या नवाबपूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे. आपण जाणार आहोत या अगोदरचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्या अगोदर मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. या कुंदन आपण ठरले आहात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. कुंदन आपण या. एमसीसी रायकुल्या समोर खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला बॅकअप. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. मॅचची कहाणी आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6-0. अजिंक्य तारा आणि त्यांच्या अगेन्स्ट किरण 11 हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये हात करतायत. रानले तलाव मागील महिन्यामध्ये झालेली स्पर्धा. किरण 11 काय जबरदस्त आयोजन.
त्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळालं होतं. खूप चांगलं आयोजन होतं, खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं. त्या स्पर्धेमध्ये जवळपास 24 संघाचा समावेश होता आणि ज्या प्रकारचं आयोजन केलं होतं किरण इलेव्हनच्या सर्व व्हॉलेंटियर्सने खरोखर मानावं लागणार होत. आणि आता या नवाबपूर काठेपाडा लीग मध्ये खेळत असताना कशा प्रकारचा खेळ राहणार आहे त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये निनादच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चला रेडी आहेत निनाद. 6-0. ओ याबली हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना वन्स अगेन सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 7-0. 1.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल निनाद समोर. पवन याबली हलक्यातनं टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडूला एका धाबीने आतापर्यंत टर्न आउट केलंय आणि टर्न आउट करत असताना कशा प्रकारचा खेळ करणार होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. येस चेंडू कट आउट स्पॅनरला. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. मनोज मेहर साहेब यांच्याशी बसते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. कुंदन खूप चांगला खेळ कुंदन यांनी केला होता. ओ ग्रेव्हिन इलोहिम फ्रॉमचे ऑनर ग्रेव्हिन साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. या ग्रेव्हिन साहेब आपण समोर या. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन पुरस्कार करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव केला जातोय आमच्या मुख्य मंचावर. खूप चांगला खेळ कुंदन यांनी केला आणि ग्रेव्हिन साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन पुरस्कार हा सन्मान केला गेलाय. ओ याबली चेंडू लिप क्लीन बॉल्ड. बॅटची एज बरोबर. चेंडू यष्टांवर. फलंदाज बाद. प्रेम बाद. पहिला धक्का टीम अजिंक्य तारा या संघाला. गॉन. दोन षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा. 14वर 1. यस पॉवर प्ले गौतम. पॉवर प्ले. विरार क्रिकेट असोसिएशनचा नवा बायकर मॅन गौतम पाटील ज्यांना आपण ऑफिशियल पंच म्हणून पाहतोय. पहिला दिवस. तिसऱ्या षटकामध्ये महेश आल्यात. महेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे त्या पॉवर प्ले मध्ये. काय घडणार आहे. चला पॉवर प्ले मध्ये काय घडतंय पाहूया. नवीन फलंदाज सांगायचं. बॅटर नेम सांगा. अजिंक्य तारा आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. आदेश. ओके आहे ओके आहे. चला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 14वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे. पॉवर प्ले सुरू आहे. ओ यावेळी टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा खूप चांगली सुरुवात पवन आणि प्रेम याने संघ या दोन्ही खेळाडूंनी केली होती, परंतु त्यानंतर प्रेमची विकेट आली. थोड्या अडचणी वाढल्यात. पाहूया लेट्स सी काय घडतंय. महेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा वन्स अगेन ड्राईव्ह चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाले. फलंदाज बाद. आदेश बाद. रनआउट स्वरूपानं दुसरा धक्का टीम
अजिंक्य तारा या संघाला गॉन. हॅलो 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 हॅलो. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. ओ खूप चांगली फिल्डिंग. नव्हे तर चेंडू निघून गेलाय. हॅलो. जाबली हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. यस सिंगल कंप्लीट झाले. दाबा दापल करते 20-20 वर 2.5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. एक मिनिट 19 झाल्या. 19 ला 3. काय झालं गौतम. चेक केलं जाणार आहे. ओके. चेक यासाठी केलं जाईल की फलंदाज ज्या वेळेला विकेट आले त्यावेळेला बाहेर जाण्या अगोदर नवीन खेळाडू आतमध्ये आलाय. हे चेक केलं जाणार आहे. चेक केलं जात आहे. शेवटी मायनस केलं जातील ज्यावेळेला पहिल्या इनिंगचा खेळ संपेल त्यावेळेला. त्या अगोदर नवीन फलंदाज 19 झाल्यात. 19 त्या 2 रन्स पहिल्या इनिंगच्या नंतर मायनस केल्या जातील. नवीन फलंदाज अनिरुद्ध मैदानाच्या आतमध्ये आल्यात. यावेळी कट केले चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. संपलाय. 20 धाबा दाखल करतात. 20 वर 3. डीझेल ऐकून लगेच बोलणार आहोत थेट मैदानाच्या दिशेने.
शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 20 वर 3. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 20 वर 3 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल, यावेळी सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 21 वर 3 ही आतापर्यंत कहाणी आहे. पहा, शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि त्यानंतरच दडपण वाढत गेलं आणि दडपण वाढत असताना थोड्याशा अडचणी वाढल्यात. एक मोठा ब्लास्ट कडे जावं लागणार आहे. तुम्हाला एक मोठा फटका बनवावा लागणार आहे. पाहूया सुमितच्या हातामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक. 21 वर 3. ओ, यावली प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. खूप चांगली बॉलिंग, कंट्रोल आणि कंट्रोल तुम्हाला या गोष्टी ठेवाव्या लागतात. जर तुम्ही कंट्रोल, पेशन्स या गोष्टी ठेवल्या नाही. ओ, यावली चेंडू गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक. कोणालाही हलण्याची संधी नाही. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. कोणालाही हलण्याची संधी मिळाली नाही. इतका पॉवरफुल, ताकदवर स्ट्रोक होता. ज्या धाबा पॉवर प्ले मध्ये नाही बनले त्या धाबा बनतायत आणि धाबा बनणं गरजेचं आहे. कारण तुम्ही या 2 धाब्यांच्या पेनल्टीला सामोरे गेल्यात. त्यासाठी जितक्या धाबा बनतील तितक्या बनवावं लागणार आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. शेवटचे 2 बॉल. 25 वर 3. अजिंक्य तारा, यावेळी सेम स्ट्रोक, पॉवरफुल. आणखीन एक नव्हे, लगातार दुसरा चौकार. 4 धाबा. कमिटमेंट, कोणालाही हलण्याची संधी नाही. इतका ताकदवर स्ट्रोक. लगातार 2 आल्यात. धाबा सुद्धा बघणार. 29 रन. 29 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल. काय जबरदस्त पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना प्रथमेशने जी काही बॅटिंग केली ती सर्वांच्या मनाला भावणारी आहे. पाहूया लेट्स सी शेवटच्या अंतिम चेंडूवर काय घडणार आहे. किती धाबा येणार आहेत, किती धाबांचा बचाव होणार आहे आणि किती धाबांचं टार्गेट सेट होणार आहे. सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्या अगोदर शेवटचा बॉल. हॅट्रिक, चौकार, पलटवार, विकेट, कमबॅक, सिंगल. काय घडेल. सुमित समोर प्रथमेश वन्स अगेन. ओ, यावेळी ऑन साइडला हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 30 झाल्यात. 2 मायनस म्हणजे 28 झाल्यात आणि 29चं टार्गेट सेट केलंय अजिंक्य तारा या संघाने किरण 11 या संघासमोर. चला नेक्स्ट 2 टीम्स टॉस साठी या. टॉस केला जाणार आहे. 29. 30 झाल्या होत्या. 2 मायनस 28 झाल्या. थँक्यू. डीजे थांबवतोय. 1 मिनिट. डीजे थांबवतोय डीजे. ओके सुमित बरोबर ना. चला 29 टू बिन आहेत. हेमेश नेक्स्ट 2 टीम्स टॉस केला जाणार आहे. चला किंजर 11 आणि भाग्य 11 दोन्ही संघाचे संघानायक या. आपण टॉस करणार आहोत. चला ग्रेबिन साहेब यांच्याशी बसते हा टॉस होणार आहे. या दोन्ही संघाचे संघानायक आपण टॉस करणार आहोत.
चला दोन्ही संघाचे संगणक आपण या. भाग्य 11 आणि किंजल 11 टॉस केला जाणार आहे. जीत कॅप्टनला पाठवायचंय. तुम्ही आहेत का? चला या. आणि समोर किंजल 11 29 धाबांचा टार्गेट सेट केलंय अजिंक्य तारा या संघाने किरण 11 या संघासमोर. चला मॅचला होणाऱ्या सुरुवात त्या अगोदर आपण काही व्हिडिओज पाहूया. या स्पर्धेविषयी घेतलेली मेहनत व्हिडिओ आहे. व्हिडिओ प्ले. यस आपण ही व्हिडिओ पाहणार आहोत. यस प्ले. पहा आजचा पहिला दिवस आणि या स्पर्धेची सुरुवात उद्घाटन सोहळा आपण पार पाडला. अर्नाळकर रघुवीर साहेब, त्यानंतर रंजना थालेकर मॅडम, अनेक मान्यवर पाहुणे, ज्योती मॅडम, अनेक मान्यवर पाहुणे होते. त्यांच्या पाहुण्याच्या शुभहस्ते आमचे समालोचक मृदुल मेहर, त्यांचा प्रोटोकॉल आपण पाहिला होता. उद्घाटन सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. ही व्हिडिओज आहे, हे व्हिडिओज कडे आपण नंतर बोलूया. त्या अगोदर मॅचला होते सुरुवात. चला प्रेमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. टार्गेट 29. पहिला बॉल टॅप केला चेंडूला. ओ इकडे काय घडलंय? यस गौतम चौकार. 4 धावा. 4 धाबेने ट्रेनिंगला झाले सुरुवात. विकीच्या बॅट मधून हा शानदार स्ट्रोक टॅप चेंडूला केलं होतं आणि सहज सोप्या रीतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चला दोन्ही कॅप्टन आलेत का? भाग्य 11 आणि किंजल 11. ग्रेबिन साहेब यांच्या शुभहस्ते हा टॉस होणार आहे. ओ आणखीन का? चेक केलं जाईल त्या अगोदर टॉस आपण करणार आहोत. या ग्रेविन साहेब आपल्या शुभहस्ते टॉस होणार आहे. टॉस का बॉक्स मध्ये जिकडे दोन्ही संघाचे संघनायक रेडी आहेत. या दोन्ही संघाचे संघनायक भाग्य 11 आणि किंजल 11 चेक केलं जातंय. पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा बॉल वेट अँड वॉच पाहूया. येस दुसरा बॉल. ओ आणखीन एक चौकार. विकीच्या बॅट मधून लगातार दुसरा चौकार. चला आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 8 धाबा धावफलकावरती आहेत. 8-0. पुढचा बॉल. भाग्य 11 आणि किंजल 11 तुम्हाला टॉस करायचंय की नाही करायचंय? 4 वेळेला कॉल दिलाय. ऑलरेडी घडल्यात किती बदलत पहा. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना खूप चांगला खेळ विकी करतायत. टॅपच्या मध्ये मास्टर माइंड आहेत आणि आतापर्यंत मास्टर माइंड कामगिरी खेळ आतापर्यंत केलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. 90-0. चौकार आलाय. चेंडूला गॅप मधून पाठवलं. 4 धाबा. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाले. थांबवतोय. 13-0 फ्लाइंग स्टार्ट आहे या 29च्या पाठलागला. आतापर्यंत किरण 11 चे दोन्ही फलंदाज आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती 13-0. चला दोन्ही संघाचे संघानायक लगेच या. टॉस केला जाणार आहे. मुख्य मंचावर टॉस केला जाईल.
पहिला गेला, पहिला बॉल वेगवान बॉल. येस गौतम, लेग बाय. ओ येस, डॉट बॉल ना. ओके, देश हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या सिंगल झाले कंप्लीट. अरे तुम्ही टॉसला येणार की नाही? भाग्य 11 काय तुम्ही आल्यात, मग तुमचा काय विषय आहे भावांनो? आम्हाला रात्री 2 वाजणार आणि उद्या सकाळी ओरमची मॅच आहे, ते तरी बघा प्लीज. तुम्ही रेडी आहेत, समोरची टीम रेडी नाहीये. मग या ना, चौथा कॉल भाऊ, चौथा कॉल आहे. टॉस केला जाणार आहे. चला या, दोन्ही संघ समोर या. फुल टॉस बॉल आणि सहज सोप्या रीतीने सहज सिंगल कंप्लीट झाले. ग्रेविन साहेब यांच्याशी बसते हा टॉस. चला टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल. हेड आलंय. टॉस जिंकला काय नाही. आम्ही क्षेत्ररक्षण करू. कशा प्रकारची तयारी या स्पर्धेसाठी नवापूर नगरीमध्ये आलात? तयारी तर चांगलीच आहे, आता खेळून बघूया. समोर किरण रेल्वेचा संघ किती धावांपर्यंत थांबवायचा आहे? किंजल 11 ना. हा आता बघू, आम्ही 24च्या आतमध्ये थांबवायला बघू. शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगशील? चांगलंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दादा. जवळपास होम टर्न म्हटलं तर काही हरकत नाही, तुम्ही अर्नाळा मधले जात. कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेसाठी? तयारी तर भरपूर आहे. गेल्या वर्षी पण अशी चांगलीच टुर्नामेंट झालेली, यावर्षी पण चांगलीच होईल नक्की. किती धावा बनवायच्यात आता? आता 28 ते 30 धावाचा बनवायचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर चांगलंच आहे. लास्ट इयर पण चांगलं होतं, यावर्षी त्याचं सुद्धा अजून चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. चला टॉस का बॉक्स मधून अहवाल. टॉस जिंकला भाग्य 11 या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले किंजल 11 या संघाला. मोठी मॅच अजून आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर आपण या मॅच कडे बोलूया. फ्लाइंग स्टार्ट आहे. 19-0. 2 षटकांचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ संपलाय. थोडस दडपण वाढलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग करावी लागणार आहे. मॅच मध्ये इक्वेशन येणार आहे. 12 चेंडूने 10 धाब्यांची गरज. ऑन साइडला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला सेम स्ट्रोक. ओ, हातामध्ये चेंडू आला नाही. आयुष्य हातामध्ये चेंडू आला नाही. कदाचित आला असता तर फेकी झाली असती, रनआउटचे चान्सेस जास्त असते, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. मॅच मध्ये फार मोठं दडपण वाढलंय आणि दडपण वाढत असताना फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत
टीम अजिंक्य तारा संघ काय जबरदस्त बॅटिंग करतात आतापर्यंत. किरण 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये. विकीने खूप चांगली बॅटिंग केली. 25 धाबा धावपल करत आहेत. फक्त 4 धाब्यांची गरज. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल झाले कंप्लीट. चला पुढचा बॉल. ओ यावली प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा दबाव नाहीये. इकडून जो दबाव संपूर्ण अजिंक्य तारा या संघावर बनलाय. आणि आता पाहूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. हे मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय. पाहूया 27-0. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत विकीने मैदानाच्या आतमध्ये केले. 6-2 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबलंय. काय घडणार आहे आणि कोणाच्या बाजूने हे मॅच जाणार आहे. चला अनिरुद्ध शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आल्यात. 6 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. ओ नो बॉल. नो चेंडू. आता फक्त एका धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. ओ क्लीन बोल्ड. परंतु फ्री हिट आहे ना. गौतम फ्री हिट ना. ओके. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खूप चांगली फिल्डिंग. पहा थोडस जबल पास आणण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया. एक डॉट आणखीन हवाय. ओ नो बॉल. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय किरण 11 या संघानं आणि पराभव छायेत जात असताना अजिंक्य तारा. मॅच समरी पाहणार. कोणी केली होती बॅटिंग. 28 धाबा. पहिल्या इनिंग मध्ये प्रथमेशने खूप चांगली बॅटिंग केली. 13 धाबा आणि किरण 11 कडून बॅटिंग करत असताना 18 धाबांची खेळी. यस ग्रेमिन साहेब आपण वेळात वेळ काढून